टुडे इट इज डे 3 ऑफ अवर रोड ट्रिप आणि आज आपण ही सुंदर अशी प्रॉपर्टी चेकआउट करून निघणार आहोत पंजिम आणि होनावर एक्सप्लोर करायला. सो हॅलो गाईज, दिस इज मृणाल अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. पटापट ब्रेकफास्ट फिनिश करून आम्ही रेडी झालो आणि रेडी होताच आम्ही आमचं सगळं सामान गाडीत लोड केलं आणि निघालो थेट पंजिमला जायला. तिथे सगळ्यात पहिला स्पॉट आम्ही जो एक्सप्लोर केला तो होता इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च. त्यानंतर गेलो कलरफुल स्ट्रीट्स एक्सप्लोर करायला जिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी बिलकुलच अलाउड नव्हती. इतकं सगळं एक्सप्लोर करूनच आम्हाला कंटाळा आला आणि आम्ही थेट रस्ता गाठला तो होनावरचा. होनावरला जाताना आम्हाला एक पोलेम बीच नावाचं तिथे एक बोट दिसलं आणि आम्ही सरळ घुसलो त्या बीचवर आणि बापरे, इतकं आयसोलेटेड आणि इतकं क्लीन बीच होतं ना हे, म्हणजे मी सांगूच नाही शकत. आणि त्यात वेदर पण इतकं छान होतं ना, म्हणजे एकदम गारगार वारा आणि एकदम शांतता. खूपच छान फिलिंग आली तेव्हा आम्हाला दोघांना पण. तिथून पुढे आम्ही पोहोचलो वेस्ट कोस्टला आणि जशी ती कर्नाटकाची बॉर्डर आम्ही क्रॉस केली ना, बापरे, इतके सुंदर असे रोड आणि असे छान नारळाची झाडे आणि त्यात वेदर पण एकदम आम्हाला आमच्या फेवरमध्ये वाटत होतं. त्या दिवशी हॉटेलला पोहोचलो, तिथे फ्रेश वगैरे झालो आणि लगेच आम्ही इको बीचला जायला निघालो. हा तिथला खूप फेमस बीच आहे आणि इथे पण जास्त क्राऊड वगैरे नसतं. आणि ॲक्च्युली जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे इव्हिनिंग झालेली होती आणि क्लाउडी वेदर पण होतं, त्यामुळे इतका सुंदर व्ह्यू आलेला ना. इव्हिनिंग आम्ही तिथे शांततेत स्पेंड केली आणि त्यानंतर एक डिनरसाठी स्पॉट शोधला. तर आम्हाला तिथे रामेश्वरम प्युअर व्हेज नावाचं एक रेस्टॉरंट दिसलं जिथे आम्ही दाल खिचडी आणि उत्तप्पम वगैरे ऑर्डर केलेलं. छान होतं, टेस्ट वगैरे अगदी छान होती. आणि त्यानंतर आम्ही जे आमचं हॉटेल बुक केलं होतं तिथे गेलो आणि वी हॅव एंडेड अवर डे.